प्रक्षाळ पूजेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या सजावटीत झेंडू, गुलाब, शेवंती, ऑर्किड्स, कमळ, तुळस यासह 20 प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा वापर करण्यात आलाय। मंदिरातील चौखांबी आणि चौखांबी परिसरात सुमारे 1 ते 1.5 टन फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे। या आकर्षक फुलांची आरास पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी केली आहे। निमित्त विठ्ठलाच्या प्रक्षाळ पूजेला आज सकाळी सुरुवात होणार आहे। आपण एकत्रित पाहिलं तर आज विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, अशा आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे। जवळपास या सगळं संपूर्ण जी सजावट ही गुलाब असेल, शेवंत असेल, अस्टर असेल, अनेक जवळपास 20 प्रकारच्या फुलांनी सजावट पूर्णतः गाभाऱ्याचा सजावट करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। ही जी संपूर्ण जी सजावट आहे ती पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे या भक्तांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर बघितलं प्रक्षाळ पूजेनिमित्त 12:20 स्त्रीला पहिले स्नान घातले जाईल आणि 2:20 पांडुरंगाला अभिषेक घातला जाईल। आज खरं तर सर्व राजोपचार जे आषाढी यात्रेमध्ये बंद केले होते, नित्योपचार बंद केले होते, ते आता सर्व राजोपचार हे अभिषेक झाल्यानंतर ही पूर्वरत होणार आहेत। आपण बघितलं तर आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा जो आकर्षक अशा फुलांनी सजावण्यात आलेला आहे। आज देवाची प्रक्षाळ पूजा आहे। प्रक्षाळ पूजेनंतर सर्व नित्योपचार व राजोपचार पूर्वरत होणार आहेत। आणि आज बघितलं तर विठ्ठलाचा गाभारा ही आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज प्रक्षाळ पूजेनिमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।